विठू दिसतो सावळा, कपाळी चंदनाचा टिळा, आम्हा सर्वांना लागला देवा तुझ्या भक्तीचा लळा. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आषाढी एकादशी. आज आम्ही मानसचं वारकरीचं डेकोरेशन करणार आहोत. तर ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला डेकोरेशन आणि मानसची तयारी पाहायला भेटेल. तर ब्लॉग कुठेही स्किप करू नका, कंटिन्यू राहा. मी मानसचं मॉन्सूनचं डेकोरेशनसुद्धा केलं होतं, पण ते ब्लॉग अपलोड करायचं राहून गेलं होतं. तर ह्या ब्लॉगनंतर आपल्याला पाहायला भेटेलच, तर ते तुम्ही नक्की पहा. तर चला बघूयात कशी होते मानसची तयारी आणि डेकोरेशन. कशी तयारी चालू आहे. बस एवढा की अजून थोडासा मोठा करूया. आता रश्मीने घेतलंय, चॉकने ड्रॉ करते आधी, नंतर आम्ही करणार आहोत. मोठं का एवढा छोटा मोठा मी पण डिझाईन काढला नाही. अजून मोठा पाहिजे ना रश्मी. रश्मीने केला गडबड. बोला कवडा आता आमची इकडे गडबड झाले, तर तुम्ही लांब थांबा. रश्मी आता ओल्या कपड्याने ते पुसून काढते. थोडं आता मोठं काढावं लागेल, कारण लहान ह्याच्यामध्ये असं दिसणार नाही. जमे दोघींनी करा, मी पकडते. आणि लाईट. तर स्वाती दीदी आणि श्रावणी दोघी मिळून करतायत. काहीच. तर श्रावणी स्वाती दीदीला बोलते पातल पातल करू नको, झाडझाड कर. त्यांना स्केल भेटत नाही, त्यामुळे स्वाती दीदीने देसी जुगाड करून काठी घेतले. करता करता लाईन वाकडी झाली. स्वाती दीदी वापस तिला सरळ करते बघा.
स्वाती दीदी जरा काम करायला गेले, त्यामुळे श्रावणी डेकोरेशन करते बघा. श्रावणीला ब्लॉगमध्ये यायला खूप लाज वाटते. श्रावणी आता आरतीचे ताट रेडी करते. मानसची तयारी चालली आहे. स्वाती दीदी मानसला तयार रेडी करते बघा. तर आमचं डेकोरेशन झालेलं आहे बाबूचं. मग तुम्हाला मी दाखवते. तर कसं वाटलं आजचं तुम्हाला मानसचं वारकरी डेकोरेशन? जर आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि नसेल आवडला तरी पण सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि भरपूर शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.